आज रिंग रोड मंजूर 400 कोटीचा त्या ठिकाणी झाला. आज आपल्याला तुम्हा सगळ्यांची आम्हाला मदत लागणार आहे. सचिन भाऊला आणि मला आणि नरसिंग आमच्या शीतलताईला आम्हाला मदत लागणार आहे. अण्णा तुमची सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मदत लागणार आहे. आपल्याला शिवाजी चौकापासून ते उदगीर संपेपर्यंत गोल्डार पाटीपर्यंत आपला फोरलेन करायचा आहे. आपल्याला सर्व्हिस रोड करायचा आहे. आपला ड्रेनेज करायचा आहे. आपल्याला त्या ठिकाणी डिवायडर करून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाडं त्या ठिकाणी लावायची. आपल्या शिवाजी चौकापासून आयटीआयच्या पुढे बोरतल जाण्यापर्यंत फोरलेन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तिथं सुद्धा त्याच पद्धतीचा रस्ता आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. भविष्यात उदगीरकरांचं सहकार्य आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि म्हणून जिथं कुणाचं अतिक्रमण असेल, जिथं कुणाचं काय अनाधिकृत काही बांधकाम असेल, त्याने अगोदर सांगितलं पाहिजे की साहेब आमचं हे असं असं आहे. मी तुम्हाला रील दाखवणार आहे की रस्ता कसा होणार आहे. नुसतं कुणाचं आग्रह धरून अतिक्रमण काढायचं आणि पुन्हा तिथं काहीच करायचं आणि आमच्यात तसं होणार. जे विधायक काम आहे, जे सर्वसामान्य लोकांच्या फायद्याचं आहे, ते आपण सगळेजण मिळून एकत्रित चर्चा करून आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला करायचंय. आणखीन आपल्याला अल्पसंख्याक बांधवासाठी बहिणीने सांगितलं की शहरासाठी मोठा निधी देऊ, ग्रामीण भागासाठी मोठा निधी देऊ, मूलभूत मजूर सुद्धा आपल्याला पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. तांडा वस्तीसाठी सुद्धा प्रकाश धोनी किंवा अन्य व्यक्तीने जी काही यादी दिली, ही यादी सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर केली आहे. दलित वस्तीची यादी आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय. वैशिष्ट्यपूर्णची यादी आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय. ठोकची यादी आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय. 30-54, 50-54 ची यादी आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय. गट अ ब कशी यादी आपण मंजूर करतोय. मुख्यमंत्री सडक योजनेची यादी आपण त्या ठिकाणी मंजूर करतोय. आज उदगीरला आरोग्याच्या बाबतीमध्ये आज आपण 200 बेडेड हॉस्पिटल उभा केलेला आहे. तरी पण आपली आरोग्याची भूक त्या ठिकाणी भागत नाही. अनेक कर्नाटकामध्ये असतील, नांदेड जिल्ह्यातले लोक असतील, इथं पेशंट त्या ठिकाणी आणला येत आहे. म्हणून मी परवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि मी त्याला सांगितलं की लातूरचं सिव्हिल हॉस्पिटल आपण 300 बेडेडचं करणार आहात, तर माझ्या उदगीरचं सुद्धा 300 बेडेडचं हॉस्पिटल झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी लागेल. आज आपल्या इथं स्त्री रुग्णालय नाही. आज आपलं शहर अल्पसंख्याक बहुल आहे. आज आपलं शहर स्लम एरिया आहे. गोरगरीब लोक आहेत. तिथं एक महिलांसाठी वेगळं स्त्री रुग्णालय आपल्या उदगीरमध्ये झालं पाहिजे, अशी सुद्धा भूमिका विधानसभेमध्ये त्या ठिकाणी घेतली. आणि त्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याचा प्रस्ताव सिव्हिल सर्जन, उपसंचालक, कमिशनर आणि आरोग्य सचिवाकडे आम्ही त्या ठिकाणी मागून घेऊ आणि विशेष बाब म्हणून आपण स्त्री रुग्णालय उभा करण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आरटीओ ऑफिसची बिल्डिंग असेल, क्वार्टर्स असतील, चळकोटला 30 बेडवरून 100 बेडेडचं हॉस्पिटल असेल किंवा अनेक जे काही विकास कामाच्या गोष्टी असतील, त्या सगळ्या पूर्ण करण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करू. पण तुम्ही जे सातत्यानं मंत्री 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 जी म्हणताय ते तुमची भावना आहे. तुम्हाला एक सांगा, मी मंत्री झाल्यावर तुम्हाला काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. तुम्हाला आमदार असणं हेच महत्वाचं. राज्याला मंत्री झाल्यावर त्याचा फरक पडतो. दिलासा त्याच्यासाठी ते आपलं सगळं चाललंय. ऍडिशनल कलेक्टरचं कार्यालयाचं चाललंय, फाईल गेले. ऍडिशनल एसपीचं कार्यालयाचं चाललंय, फाईल त्या ठिकाणी गेली. अशा अनेक गोष्टी येतात. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी धोत्रे साहेब जाणार टेंडरच्या प्रोसिजर मध्ये आले. आज बस स्टँड साठी मी अनेकांच्या शिव्या खातोय. आपण निधी मंजूर केला, कॉन्ट्रॅक्टर बरोबर भेटला नाही, कॉन्ट्रॅक्टर पळून त्या ठिकाणी गेला. आता दुसरा कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी बघितलाय. मला वाटतं कामाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मी सुद्धा आज उद्या त्याची पाहणी त्या ठिकाणी करणार आहे. काही करून या 6 महिन्याच्या आत आपण बस स्टँडचं काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो. पण बालाजीराव आज इथं रामभाऊ या ठिकाणी नाहीत, ते वारीला त्या ठिकाणी गेले. पण त्या रोडवर आपण जे 300 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केले, त्या रोडवर डीपीआर करताना थोडस लक्ष द्या. आपल्याला काय असतं की आपण रोड मंजूर केला भाऊनी, आता ते इंजिनियर बघेल, भाऊ बघेल, आपण काय करायचं.
पण आपण ते डीपीआर करताना थोडं जर आपण बघितला, हळीआला गाव, त्या हळी गावामध्ये काय केलं काय आताच खाजाबाई कृष्णा बेंचाला हे डोळपुढे असतील, आता आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अत्यंत तुमच्या जवळचे स्नेही दोन्हीचे केंद्र साहेबांच्या मॅडम काय व्यवस्थित काम करत नव्हत्या म्हणून त्याला मी चांगल्या ठिकाणी दिली, त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि मग त्याला त्या ठिकाणी आणलेला आहे आणि मग त्यांच्याकडून डीपीआर करताना थोडंसं बारकाईने शांभाऊ त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. आता तुम्ही सांगितलं की माझं कुटुंब तुम्ही आहात, माझे सगळे अधिकार तुम्हाला सगळ्याला आहे, त्याच्यामुळे नगरपालिकेचं काम सचिव भाऊ आणि मी तर टीमच तयार केली जानेवारीत. त्याच्यामुळे जे जे काही कामं विकासाचे असतील सामने साहेब सगळ्यांनी लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि देऊन जिथं कुठे अडचणी असतात, जिथं कुठं तुम्हाला अडचणी येईल तिथं मला सांगण्याचं काम त्या ठिकाणी करा. आज वाढदिवसानिमित्त मी ईश्वराला उदयगिरी बाबाला एवढीच प्रार्थना करतो, जसं आज तुमचं प्रेम आहे तसं शेवटपर्यंत तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या. प्रामाणिकपणे माझा जोपर्यंत श्वास आहे, शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे मी वकीलकरांची आणि दळकोटकरांची सेवा करेन. हा शब्द या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो आणि आज जी मी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या जयंतीनिमित्त आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे जे काही उपक्रम आपल्याला या ठिकाणी मी सांगितले ते उपक्रम आपण राबवावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.